नमस्कार. रोखोक मराठी न्यूज नेटवर्कमध्ये मी दशरथ साईकर सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आता लोकसभेची रणधुमाळी चालू असताना असं एक गाव आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील. त्या गावाने पाण्यासाठी अक्षरशः मतदानावर बहिष्कार घातलेला आहे. तर आपण खास कर्जत तालुक्यातील बांबोरे या ठिकाणी त्या गावाने पाण्यासाठी अनोख्या पद्धतीने एक उपक्रम राबवलेला आहे. त्या संदर्भात आपण इथले सरपंच ताराबाई अनमोल लोंढे आहेत, त्यांचे मिस्टर अनमोल लोंढे यांची आपण खास मुलाखत घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. रोखोक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर हे जे तुम्ही आता उपोषण केलंय अनोख्या पद्धतीने, त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या. आम्ही वेळोवेळी दोन्ही लोकप्रतिनिधींकडे, खासदार असतील किंवा पालकमंत्री असतील, त्यांच्याकडे पाण्यासाठी आम्ही मागणी केली, निवेदन दिले. त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिला की बाबा पाणी तुम्हाला येईल. भीमा नदी पात्रात जे भामासकडचं पाणी सोडलं आहे ते आवटेवाडीपर्यंत पोहोच करायची त्यांनी जबाबदारी घेतली. ती सगळं झालं, पण ज्यावेळेस कर्जत तालुक्याच्या बाउंड्री पाणी आलं त्यावेळेस तिथून वरतून बंद करण्यात आलं पाणी. ते पाणी आमच्यापर्यंत आलं नाही. म्हणजे त्याचं ते पाणी आलं असतं तर आज आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, गुरांचा चारा असेल, गुरांना पिण्यासाठी पाणी असेल, ह्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला आहे. आमची ग्रामपंचायतची एक पाणी योजना त्याच्यावरती आहे, ती पण बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अशा असंख्य अडचणी आहेत की पाणी नसल्यामुळे खूप नुकसान पण होतंय. पिकं तर जळायला लागली, पिकाचा विचार करायला कोणी तयारच नाही माणसं पण पण गुरं असतील, जनावर असतील, प्यायला पाणी असेल, ह्याच्यासाठीच आमची पाण्याची मागणी आहे. ती मागणी यांनी पूर्ण करावं अशी आमची शासनाला, प्रशासनाला विनंती. तुम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे तुम्ही वेगवेगळी अशी पद्धतीने मागणी केली होती का? हो, त्यांच्याकडे मागणी केली. सिंचन भवनला मी स्वतः आमचे गावकरी 2 वेळेस जाऊन आलो. म्हणजे त्या भीमा पट्ट्यातले जवळजवळ 5-6 गावातील लोक आम्ही तिथं जाऊन भेटून आलो सिंचन भवनला. त्यांनी पण तिथल्या अधिकाऱ्यांनी पण आम्हाला हे दिलं, शब्द दिला की आम्ही पाणी तिथपर्यंत तुम्हाला पोच करू. पण त्यांनी पण तो शब्द पाळला नाही आणि पाहिजे तेवढं लोकप्रतिनिधींनी कुणीच आम्हाला प्रतिसाद दिला नाही ह्या गोष्टीसाठी. तुम्ही खासदार सुजय विखे पाटील जे आपले इथले खासदार आहेत त्यांच्या कार्यालयाशी तुम्ही ह्या संदर्भात हो, लेखी निवेदन वगैरे काही पत्रव्यवहार केला का? केला होता. तर त्यांच्याकडून काही सकारात्मक गोष्टी? काहीच नाही. सकारात्मक गोष्ट असती किंवा प्रतिसाद दिला असता, पाणी आम्हाला आलं असतं. तर जे हे मतदानावर बहिष्कार घालून हा प्रश्न मिटेल असं तुम्हाला वाटतं का? नाही मिटर मला आमचं समाधान तरी होईल ना कमीत कमी. आणि लोकांना कळन ना, म्हणजे ही महाराष्ट्राला कळन किंवा पाण्यासाठी गाव जर मतदानावर बहिष्कार टाकते तर मग प्रशासन करतंय काय? प्रशासनाचं काम आहे आम्हाला पाणी पोच करणं. आमच्या पिण्याच्या पाण्याचं असेल, जनावरांचं पिण्याचं असेल, हे प्रशासनाचं काम आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण गावकऱ्यांनी मिळून हा ठराव मंजूर? सर्वांनी, सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, सेवा संस्थेचे चेअरमन असतील, आमची ग्रामपंचायत बॉडी असेल, ज्येष्ठ मंडळी असतील, गावातील सर्व नागरिकांनी मिळून, दोन्ही गावाचे आमचे ग्रुप ग्रामपंचायत बांबोर हिंगणगाव दोन्ही गावाच्या लोकांनी मिळून हा केलेला ठराव. हा ग्रामपंचायतचा ठराव नाही, काही नाही, लोकांनी मिळून ठरवलेलं आहे. आणि उत्स्फूर्त, कोणाला बळजबरी नाही, काय नाही. कारण स्वइच्छेने लोक यात सहभागी झाली आणि स्वइच्छेने सांगितलं लोकांनी बाबा आपल्याला असं करावं लागेल. तेव्हा शासन आपलं कुठेतरी दखल घेईल. नाही, शासनाने दखल घेईलच, कारण हा विषय संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे आत्ताच्या. बरोबर आहे ना. दखल घेईन ह्याच्यासाठीच आम्ही पण हे केलंय. दखल घेऊन तरी आम्हाला पाणी ना, असं तर वारंवार मागण्या केल्या, त्याला प्रतिसाद नाही भेटला, पण असं काहीतरी वेगळं केल्यानंतर शासन आमची दखल घेईन असं आमचं इच्छा, म्हणजे वैयक्तिक मत आहे माझं. आणि तुमच्या पाठोपाठ अजून 9 ते 10 गावांनी हा उपक्रम राबवण्याचा, मतदानावर बहिष्कार घालण्याचा त्यांचा असाच उपक्रम आहे. हो, आणि का नाही टाकावं त्यांनी पण? त्यांना पण पाणी लागते. तुम्हाला ज्या वेळेस वरची धरणं भरते, जास्त पाऊस होतो, एक्सेस पाणी होतं, त्यावेळेस तुम्ही पाणी, आमचं नुकसान होतं त्यावेळेस आमच्या पूर्ण शेतीत पाणी जातं. असं पण म्हणजे धरण आमचं, धरणात जमिनी गेल्यात, उरलेल्या जमिनी सुद्धा त्यावेळेस पाण्यात जातात. त्यावेळेस आम्ही तुमचं पाणी सहन करतो, मग तुम्ही आता आम्हाला प्यायला पाणी सोडलं पाहिजे ना. नाही, असं म्हणजे लोकांच्या काय हे की जे खालचे उजनी धरणाच्या खालचे जे सोलापूर जिल्ह्यात तिकडले जे लोकप्रतिनिधी ते पाणी खेचून त्यांच्याकडे नेतात आणि आपले पुणे जिल्ह्यातील, आपण नगर जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातील जे प्रतिनिधी तेवढे त्यांच्या पुरतं पाणी खेचून आणतात, पण मधला जो भाग राहतो
त्यासाठी आपले लोकप्रतिनिधी अजिबात काम करत. ज्यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी त्यावेळेस खाली पाणी सोडलं. म्हणजे सोलापूर असेल उजनीतून आणि कर्नाटकला. आमचं जे धरणग्रस्तांचं हक्काचं 8.5 TMC पाणी होतं, ते सुद्धा पाणी त्याच्याबरोबर त्यांनी खाली नेलं. खाली 2 TMC पाणी सोडायचं होतं, 24 TMC पाणी खाली सोडलं त्यांनी. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. इथून पाठीमाग अशी परिस्थिती उद्भवत नव्हती का? उद्भवत होती, पण त्या वेळेस त्या राज्यकर्त्यांनी पाणी आमच्यापर्यंत पोच केलं. आत्ताचे राज्यकर्ते ह्यात सपशेल फेल गेले. तर अजून आपल्या बरोबर भांबोरा गावचे उपसरपंच दीपक लोंढे हे आहेत. यांच्या बरोबर आपण बोलूया. नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण भांबोरा येथील उपसरपंच दीपक लोंढे यांच्याशी बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार. हा जो तुम्ही आता अनोख्या पद्धतीने जो उपक्रम राबवला त्या संदर्भात काय थोडे आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती द्या. आज आमच्या बांबोरा गावची परिस्थिती अशी झालेली आहे. बांबोरा गावचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, म्हणजे जो माणसांचा, एक तर पूर्ण बंद पडलेला आहे. आणि जो दुसरा आता चालू आहे तो बळच, म्हणजे साधारण एक दिवसात एखाद्या वस्तीला सोडलं तर 2-2, 3-3 दिवस त्या वस्तीला पाणी जात नाही. म्हणजे अशा पद्धतीने फार बिकट अवस्था झालेली आहे पाण्याची. दुसरा मुद्दा असा, आज जनावरांना नदी आटल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बी फार बिकट झालेला आहे. आणि मागच्या 4-5 दिवसापूर्वी पाणी आमच्या म्हणजे नदी क्षेत्रात पाणी आमच्या पेडगावच्या बंधाऱ्यापर्यंत आलं होतं. म्हणजे त्या अगोदर एक 15 दिवस आम्ही सिंचन भवनला जात होतो. तिथल्या पदाधिकाऱ्यांची, तिथल्या अधिकाऱ्यांची भेटी घेत होतो. तर त्यांनी आम्हाला असा शब्द दिला की तुम्हाला आम्ही आवटीवाडीपर्यंत पाणी पुरवण्याची जबाबदारी आमची, आम्ही तिथपर पाणी तुम्हाला पुरवणार आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की आम्हाला आमच्यापर्यंत पाणी आता येईल, काय म्हणजे अडचण येणार नाही. आणि आता मागच्या 4 दिवसापूर्वी त्यांनी ते पाणी साधारण पेडगावच्या बंधाऱ्यापर्यंत आलं की बंद केलं. तिथं बंद केल्यानंतर आमच्या पुढे लय मोठा पाण्याचा प्रश्न उद्भवलाय. आता ग्रामस्थांची मानसिकता अशी झाली की जे काय आमचं उजनीचं हक्काचं पाणी होतं ते बी पाणी सोलापूरला आमच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे किंवा त्यांच्या हलगर्जीपणामुळे ते पाणी खाली गेलं. वरून आलेलं पाणी तिथल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या गावापर्यंत आणलं. आम्ही वंचित राहिलो. म्हणजे हे जो मधला पट्टा आहे त्या 10-12 गावांचा, ह्याला पूर्ण म्हणजे अगदी तुटवडाच भासला पूर्ण. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये जर आम्हाला आमच्या उमऱ्यापर्यंतच आम्हाला आमचं मरण दिसायला लागलं तर आम्ही ह्या राज्यकर्त्यांना का मतदान करावं किंवा ह्या मतदानात आम्ही का सहभागी व्हावा, हा प्रश्न आमच्या गावातल्या लोकांना पडला. आणि म्हणून सगळ्यांनी असे एकत्र आली लोक आणि सगळ्यांना विश्वासात घेतलं लोकांनी आणि चर्चा केली की याला आपण आता थांबलं पाहिजे. जर आपलीच काळजी घेणारी कोण नसतील तर आपण ह्या उत्सवात म्हणजे तुमच्या मतदानाच्या लोकसभेच्या मतदानाच्या उत्सवात सहभागीच व्हायला नको, आपल्याला मतदान करायचंच नाही. मग आम्ही बी म्हणजे असा काहींनी आमच्यात असा मुद्दा उपस्थित केला, ह्यानी काय होईल का नेमका फायदा, आपण जर समजा मतदान नाही केलं ह्यानी काय फायदा होईल का. तर मग आमच्या सगळ्यांचं म्हणणं असं आलं की फायदा होईल नाही होईल, परंतु जर आपलं समाधानच लोकप्रतिनिधींकडून होत नसेल, आपलं समाधानच राज्यकर्त्यांकडून होत नसेल तर ते मतदान करण्याला अर्थ बी नाही का. अशा पद्धतीने लोक भावना आले आणि आम्ही बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. नाही, जो हा मुद्दा आहे तो महाराष्ट्रभर आता सोशल मीडियावर पूर्णपणे व्हायरल झालेला आहे. तर त्याबद्दल तुम्ही जे तुम्हाला सिंचन भवननी जे म्हणजे आवटेवाडीपर्यंत पाणी सोडण्याचा जे शब्द दिलता त्याचे काय तुमचे लेखी पुरावे सहित दिलता का नुसतं असं तोंडी म्हणजे लेखी आश्वासन तुम्हाला दिलं नाही. मग आता हेतून पुढली रणनीती कशी आहे तुमची? रणनीती वगैरे काय नाही, सरळ सरळ आमच्या लोकांनी बहिष्कार टाकला. ह्यातनं म्हणजे आमच्या लोकांचं म्हणणं असे, आता समजा कलेक्टर साहेब आहेत, कलेक्टर साहेबांना काय वाटलं तर ते दखल घेतील, आमच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था करतील. आणि जर पाणी आम्हाला आलं, आम्हाला जर पाणी मिळालं, आमच्या लोकांना जनावरांना पाणी मिळालं तर आम्ही ह्यात फेरविचार करू शकतो. म्हणजे कलेक्टर साहेबांनी जर ह्या गावाचा प्रश्न जर मार्गी लावला तर हे मतदान जो बहिष्कार घातलेला आहे तो उठवण्याचा ह्यांचा निर्धार आहे. म्हणजे अशा प्रकारे पाण्यासाठी महाराष्ट्रातील
हे पहिले ह्या वर्षातील पहिले असे उदाहरण आहे. धन्यवाद मित्रांनो.